हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉग मध्ये. तर आजचा वार आहे बघा शनिवार आणि आता टायमिंग 8:30 वाजून गेलेले. आज स्वयंपाकाला थोडा उशीर झालेला आहे. कांद्याची भाजी आणली, कांद्याची पात आणली होती, 2 गड्डे आणली होती कांद्याची पात. तर दोन्ही भाजी काय नीटच केल्या नव्हत्या. तर म्हणलं लवकर होती पण भरपूर वेळ गेला पहिला भाजी नीट करायला. तर पावसाळ्यात कसं स्वच्छ भाजी नीट करायला पाहिजे, नाही तर चिखल वगैरे पण असतो तर भाजी नीट करायला वेळ जातो. आणि कांद्याची पात, कांदे मोठे नव्हते, बारीक होते, तर कट करायला वगैरे वेळ गेला. तर म्हटलं चला आज आजच्या जेवणात काय करणार आहे ती पण रेसिपी शेअर करू. आज करणार आहे कांद्याची पात आणि ज्वारीची भाकरी करणार आहे. तर म्हटलं आणि ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे. तर छान अशी कांद्याची पात कट धुवून घेतली आणि कट पण करून घेतलेली आणि अशी कांद्याची पात करून घेते. आणि आज नाश्ता वगैरे इव्हिनिंगचा तर लवकरच झालेला होता. भाजीच नीट करत बसते त्यामुळे वेळ गेला. किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे, थोडेसे भांडे आहेत घासायचे, म्हणलं नंतर घासता येईल. आणि भाजी पहिला आपण करून घेऊ. तर अगोदर इथं मी भाजी करून घेते. तर इथं मी भाजी करण्यासाठी गॅस ऑन करून घेतला होता आणि कांद्याची पात मी कढईतच करणार होते. त्यासाठी इथं मी कढई पण तापवण्यासाठी ठेवली होती आणि म्हणलं भाजी होईपर्यंत इकडं बारीक गॅसवरती तवा पण ठेवला होता भाकरी करण्यासाठी. तर छान अशी कांद्याची पात हिरवी होती पण नीट करायला भरपूर वेळ गेला माझा. इथं 2 भाजीच्या गड्डी आणली होते कांद्याच्या पातीच्या. तर एक कांद्याची पात मला 20 रुपयाला भेटली होती, मिस्टरांनीच आणून दिली होती. इथं माझं तेल गरम करण्यासाठी टाकलं आणि छान अशी कांद्याची पात स्वच्छ धुतली होती तेलात. तेल गरम झालं की लगेच मी कांद्याची पात पण तेलातच टाकून घेतलेली आहे. इथं तर दिसाय अशी जास्त दिसते कांद्याची पात, पण शिजल्यानंतर एकदम थोडी होती, त्यामुळं भाज्या दिसाय जास्त दिसतात पण केल्यानंतर थोडे म्हणजे कमीच होतात. त्यानंतर इथं मी मुगाची डाळ घेतली होती. तर थोडा वेळ भिजवून घेतली होती मुगाची डाळ आणि सगळी नाही टाकली, थोडीच टाकली होती आणि मीठ पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं. शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, लसूण असं काय आज मी भाजीमध्ये टाकलं नव्हते. तर साधी सिंपल अशी आज कांद्याची पात करून घेणार होते. थोडीशी हळद पण टाकली भाजीमध्ये, छान कलर येतो त्यासाठी. मुगाची डाळ पण टाकली होती त्यामुळे हळद पण थोडीशी टाकून घेतली आणि ते छान सगळं मिक्स करून घेते. मुगाची डाळ, मीठ, हळद आणि कांद्याची पात. चटणी लगेच टाकली नाही मी, म्हणजे वाफळून घेऊ नंतर टाकता येईल. तर छान सगळं असं मिक्स करून घेते. आता थोड्या वेळी भाजी व्हायला वेळ लागला कारण मुगाची डाळ वगैरे भिजवून ठेवलेली होती त्यासाठी. इथं भाजी पटकन झाली होती. तर इथं आता हे झाकून पण ठेवते थोड्या वेळ आणि चाकू पण स्वच्छ धुवून ठेवला, म्हणजे काय हे लोखंडाचा चाकू आहे तर लगेच गंज लागल्यासारखा होतो. आता ही भाजी पण मी अशी झाकून ठेवली. तर छान अशी तर भाजी झाली होती. म्हणजे आणखी थोडी मिक्स करून मी चटणी टाकणार होते. तर इथं मी खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी जी केली होती ती आज तर भाजीसाठी वापरणार होते. शेंगदाण्याची चटणी होती तरी खाण्यासाठी वगैरे केली होती, पण छान अशी मी आज हीच भाजी टाकली. म्हणलं हिरवी मिरची वगैरे काय टाकली नाही, शीच चटणी टाकली तर छान झाली होती अशी पण भाजी. सगळं मिक्स करून घेतलं, थोडा वेळ झाकून ठेवलं. तर इथं बघा कांद्याची पात छान झाली होती. त्यानंतर इथं मी लगेच भाकरी पण करायला घेतल्या. भाकरी काही गेल्या नाही भाजी होईपर्यंत, तवा ठेवलाच होता तापण्यासाठी. म्हणलं करू आपण भाकरी, पण भाकरी करण्यासाठी वेळ लागत नाही, चपाती करायला वेळ लागतो, पण भाकरी पटकन होतात. त्यामुळं मला तर भाकरीच बऱ्या वाटतात करण्यासाठी. पण मग मुलं वगैरे भाकरी थोडंसं हे करतात. तर छान इथं आता मी भाकरी पण करून घेते. तवा तापलेलाच होता छान, पटकन पण भाकरी झाल्या होत्या माझ्या. आजचा स्वयंपाक काय मला जास्त करायचा नव्हता, तर साधा सिंपल मी आज भात वरण वगैरे पण काही केलं नव्हतं. दुपारची थोडीशी खिचडी पण होती म्हणलं ते, आणि कांद्याची पात, ज्वारीच्या भाकरी असं आजचं जेवणाचं स्वयंपाक होता संध्याकाळचा. त्यानंतर इथं वॉश बेसिनमध्ये मी भाकरी केलेलं ताट पण ठेवलं आणि दुपारचे थोडेसे भांडे होते, म्हणजे आपले इव्हनिंगचे काय थोडेसे ते पण होते, पातेले वगैरे रिकामे करून ठेवले ते. मग मी भांडे काय घासले नव्हते. आता इथं सगळे भांडे पण जमा करून घेते आणि घासून घेते सगळे. म्हणजे कसं भांडे घासून घेतले मग जेवणाचे नंतर राहतात. तर इथं जेवणाच्या अगोदर मी पहिले भांडे घासून घेते. तरी मोठं ताटामध्ये भरपूर भांडे वाजतात असे छोटे, त्यामुळे पहिलं तर हे ताट स्वच्छ घासून घेतलं आणि इथं सगळे माझे भांडे घासून घेतले. आणि भांडे घासून झाल्यानंतर किचन वगैरे काय आवरलं नाही, म्हणलं अगोदर जेवण करून घेऊ आणि जेवण झाल्यानंतर किचन साफ करून घेता येईल.
तर इथं भांडे पण मला लावायचे होते, पण अगोदर जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर मग मी किचन स्वच्छ करून घेतला सगळं आणि भांडे पण जेवण झाल्यानंतरच लावून घेतले. आणि इथं सगळं किचन आता माझं स्वच्छ करून झाला होता संध्याकाळचा. त्यानंतर उद्या होता रविवार, तर म्हणलं चला रविवारसाठी आपण तांदूळ भिजण्यासाठी टाकू, डोसे करता येईल. तर मी इथं काही उडदाची डाळ वगैरे काही घेतलं नव्हतं, तर इथं छान मी 2 ग्लास तांदूळ घेतले. चाळणीने चाळून घेत असते मी रेशनचे तांदूळ वगैरे, बारीक वगैरे करी किंवा काय असेल तर पडतं, त्यामुळं चाळणीने छान चाळून घेतले. कडे वगैरे बघितले आणि स्वच्छ एक 3-4 पाण्याने धुवून घेतले. नळ आपल्या वॉश बेसिनच्याच पाण्याने स्वच्छ येतात असे छान तांदूळ धुवून घेतलेत. आता उद्याचा नाश्त्यासाठी हे डोसे करणार होते, म्हणलं तांदळाचे डोसे करू छान. तर त्यासाठी तर अगोदरच तयारी करून घेतली. छान पण होतात आणि हे जास्त काय म्हणजे नाही डाळ टाकली तरी पण चालतं. कधी असे पण डोसे मी करत असते तांदळाचेच फक्त. तर इथं छान तांदूळ धुवून घेतले आणि इथं मी पिण्याचं पाणी भिजण्यासाठी टाकणार होते. तर आता इथं मी एक दीड ग्लास पाणी टाकलं होतं भिजण्यासाठी हे. तर आता हे रात्रभर असेच तांदूळ भिजवून ठेवणार होते. तर आता हे झाकून ठेवते. आता बाकीचे तर घरातले किचनचे कामं झाले होते माझी. आणि हे तर संध्याकाळचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि किचन सगळं क्लीन करून घेतला. भांडे पण घासून मांडणीला लावलेले. थोडेसे भांडे आहेत शिल्लक, ते आता सकाळीच घासून घेणार आहे. आणि आता उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी मी इथं तांदूळ 2 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून भिजण्यासाठी ठेवलेले आहेत. तर कुठली डाळ घेतली नाही याच्यामध्ये, फक्त तांदळाचे पण डोसे होतात नुसते, पण त्यासाठी मी तर तांदूळ पण भिजाय टाकलेले सकाळसाठी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू, आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.